कर्मचाऱ्यांना नवीन वर्षाचं मोठं गिफ्ट मिळालंय। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग लागू करण्याची महत्त्वपूर्ण घोषणा राज्य सरकारने आज केली आहे। यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात 5 ते 14 हजारांची घसघशीत वाढ करण्यात आली आहे। इतकंच नाही तर 1 जानेवारी 2016 पासून ही पगारवाढ लागू होणार आहे। यामुळे सरकारी तिजोरीवर 16,000 कोटींचा अतिरिक्त बोजा पडणार आहे। मात्र एवढी मोठी खुशखबर मिळूनही राज्य सरकारी कर्मचारी आहेत ते संपावर मात्र अडून आहेत। 5 दिवसांचा आढावा करण्याची मागणी राजपत्रित कर्मचाऱ्यांनी लावून धरली आहे। या मागणीसाठी 5 जानेवारीला सरकारी अधिकाऱ्यांनी संपाची हाकही दिली आहे। त्यामुळे सरकार आता काय भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। 17 लाखांपेक्षा जास्त कर्मचारी आणि 7 लाखांपेक्षा जास्त पेन्शनधारकांना 7व्या वेतन आयोगामुळे मोठा फायदा होणार आहे। आजच्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी याबद्दल काय माहिती दिली आहे ऐकूयात। अशा 20,50,000 अधिकारी व कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग हा 1 जानेवारी 2019 पासून 1 जानेवारी 2016 पासूनचा फायदा देत लागू करण्याचा निर्णय केलेला आहे। 24,485 कोटीचा भार हा अंदाजे आपल्याला अपेक्षित आहे। हाती येतेय 99वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन नागपुरात होणार आहे। हे संमेलन नागपूरमध्ये घेण्याच्या निर्णयावरती शिक्कामोर्तब करण्यात आलेला आहे। 22 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारी दरम्यान हे संमेलन नागपुरात रंगेल।